विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी बीडमधील साक्षी कांबळे या तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। साक्षी कांबळेनं धाराशिव येथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। नीलम गोरे यांनी आज बीड येथे तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधलाय। ओके ओके मी तिथले जे स्वप्नील राठोड आहेत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आणि तिथले धाराशिवमधले पोलीस प्रशासन आम्हाला कसलंही सहकार्य करत नाही, म्हणून बीडला वर्ग करण्यात यावं म्हणून मी ही ताईला त्याची पण विनंती केली। इथं बीडमध्ये जेवढे पण रॅकेट काय चालू आहेत मुलींना छेडछाडीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे, त्याचा पण आम्ही पाठपुरावा सगळा करू, जेणेकरून की आता पुढं कुणाची अशी छेडछाडीमुळे ह्याच्यामुळे आत्महत्या होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिले। तिथले जे DYSP आहेत त्यांच्याकडून अक्षम्य अशी दिरंगाई झालेली आहे, परंतु बीडच्या SP स्वतः माझ्याबरोबर इथे घरी भेटायला आले आणि त्यांनी एक ग्वाही दिली की तुम्हाला ज्या कोणी त्रास दिला असेल त्या संबंधित आपल्या लेकीला कन्येला, त्याच्यामध्ये पोलीस अजून जी बाकी काही कारवाई असेल ती केस जरी धाराशिवमध्ये असली तरी धाराशिव पोलिसांशी बोलून आम्ही 100% सक्षमपणाने त्याच्यात काम करू आणि आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण सहकार्य पोलिसांच्याकडून मिळेल। त्यांची जी कैफियत आहे त्याच्याबद्दलची एक लेखी तक्रार म्हणजे FIR नव्हे, परंतु FIR मधला पूरक जबाब जो आहे तो पूरक जबाब ताई देणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।